फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। या अगोदरच्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागची निवडणूक लढवली। त्या निवडणुकीमध्ये जसा तुम्ही आजपर्यंत साहेबांवरती आणि माझ्यावरती जसा विश्वास ठेवला, साहेबांनी तसाच विश्वास आज तुम्ही मयुरीताईंवरती पण ठेवावा। त्याचप्रमाणे साहेबांच्या मार्फत आज आपल्या वॉर्डामध्ये विविध कामं झाली आहेत, विविध निधी आज साहेबांच्या माध्यमातून पंचायतच्या माध्यमातून आज आपल्या वॉर्डाला मिळालेला आहे। तो निधी अजून आपल्याला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे अजून आपल्याला निधी जर हवा असेल, आपल्याला भक्कम आपला वॉर्ड जर करायचा असेल तर सर्वांनी साहेबांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि आपला जो कॅन्डिडेट दिला आहे त्याला भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे। माझे 2 शब्द म्हणजे आज खासदार नितेशजी राणेंचे सहकार्य तसंच महाराष्ट्राचे कर्ते सर्वते राणेसाहेब यांच्या सहकार्याने तसेच माजी नगराध्यक्ष सविन नलावडे साहेब तसेच माजी नगरसेवक भोसले साहेब यांच्या सहकार्यानेच मी ही 11 नंबर वॉर्डची निवडणूक लढत आहे। गेले 15 वर्ष मी माझ्या वॉर्डमध्ये मी माझ्या घरी गेले 15 ते 20 बायकांना नियमित रोजगार देत आहे। याच मार्फत गेले आता जी कामकाज आहे ते काही लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे। आता ह्या वॉर्डमध्ये मी निवडणूक लढत आहे आणि निवडून आल्यानंतर जे काही होतकरू महिला आहेत ज्यांना खूपच गरज आहे कामाधंद्याची, त्यांना मी काम देण्याचा प्रयत्नशील राहील। 2 डिसेंबरला जी निवडणूक आहे ती मी उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण तसेच समीर नलावडे नगराध्यक्षपदासाठी आहेत। कमळ या निशाणीसमोर बटन दाबून आम्हा दोघांनाही विजयी करायचं आहे आणि 3 तारीखचा जो काही विजयी गुलाल आहे तो कमळ या भाजप या पक्षाचाच आहे हे मी ठामपणे सांगते आहे। त्यामुळे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।